मित्रांनो, पुन्हा आपल्यासमोर हा कवी रामचंद्र नाईक पुन्हा हजर झालेला आहे. तर आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. या शांतीचा संदेश देणारे शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, तसेच समस्त वारकरी संप्रदायामधील संत मंडळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला घडविणाऱ्या मा जिजाऊ, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. आणि बहुजनाच्या हितासाठी जे जे समाजसुधारक झालेले आहेत त्या तमाम समाजसुधारकांना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांना मी अभिवादन करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर आज तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे कविता पावसाळ्याची. तुम्हाला मी पावसाळ्याच्या काळामध्ये घेऊन जात आहोत. तर चला मग आता पावसाळ्याच्या काळातला आपण आनंद घेऊया. तर या कवितेचं नाव आहे मृगाचा पाऊस. आता उन्हाळा संपल्यानंतर मृग येणार आणि त्या मृगाच्या पावसाचं हे वर्णन आहे. आणि ही कविता मी दिनांक 15/9/1995 तयार केलेली आहे. तर ऐका मग. आला मृगाचा पाऊस, आला मृगाचा पाऊस, सुटे कस्तुरीचा वास. आला मृगाचा पाऊस, सुटे कस्तुरीचा वास. शेतकरी निवांत आवत घेऊन वावरात. आला मृगाचा पाऊस, सुटे कस्तुरीचा वास. शेतकरी निवांत आवत घेऊन वावरात. जुंपून या दतारी, पेरणीची वेळ येते. आता मृगाचा पाऊस पडला की पेरणीची वेळ आली. तर शेतकरी काय करतो? जुंपून या दतारी. दतारी म्हणजे फार लांबलचक खोड असते, त्याला 4 खिऱ्या 5 खिऱ्या 6 खिऱ्या अशाची ते सारे फाडण्यासाठी जे यंत्र असते बैलावर जुंपल्या जाते त्याला दतारी म्हणतात. तर जुंपून या दतारी, हाती घेऊन तुतारी. तुतारी म्हणजे पुराणी. जुंपून या दतारी, हाती घेऊन तुतारी. मराठी भाषेत आमच्या खेड्याच्या भाषेत तुतारी म्हणतात तिला. तर जुंपून या दतारी, हाती घेऊन तुतारी. बैला मारून ललकारी. बैला मारून ललकारी. बैल चालती जोरात. जुंपून या दतारी, हाती घेऊन तुतारी. बैला मारून या ललकारी. बैल चालती जोरात. घेऊन पाटी डोईवरी. घेऊन पाटी डोईवरी. पाटी म्हणजे टोपली. घेऊन पाटी डोईवरी. त्यात घेऊन शिदोरी. घेऊन पाटी डोईवरी. त्यात घेऊन शिदोरी. घेऊन सरखी ज्वारी. घेऊन पाटी डोईवरी. त्यात घेऊन शिदोरी. घेऊन सरखी ज्वारी. नार निघाली शिवारात शेतकऱ्याची बाई. मागावून
डोक्यावर टोपली, त्याच्यात शिदोरी आणि त्याच्या सरखी ज्वारी पेरण्याचं बी घेऊन नार त्यावेळेस कशी निघते त्याचं इथं वर्णन केलं आहे. घेऊन पाटी डोईवरी, त्यात घेऊन शिदोरी, घेऊन सरखी ज्वारी, नार निघाली शिवारात. पेरून पराठी ज्वारी, पेरून पराठी ज्वारी, मका तुरीनी बाजरी. पेरून पराठी ज्वारी, मका तुरीनी बाजरी, घरी येऊन शेतकरी पाहे पावसाची वारी. घरी येऊन शेतकरी पाहे पावसाची वारी. पेरणी झाल्यानंतर त्याला फक्त चिंता लागते, आता पाऊस कधी येईल आणि माझ्या शेतातलं पीक कसं उगवेल, कधी उगवेल, या चिंतेमध्ये तो पावसाची वाट पाहत बसतो. असा मृग नक्षत्र, पहिलं मृग नक्षत्र आपणा सर्वासाठी, शेतकऱ्यासाठी, आपणा सर्वासाठी फार उपयोगाचं आहे. कारण त्यात पेरण्या डारण्या झाल्यानंतर त्याच्यातूनच जे काही अन्नाचा, भाजीपाल्याचा निपज जो होतो तो आपल्या सगळ्याच्या उपयोगासाठी होतो. तर ही कविता मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आणि ही कविता तुम्हाला किती आवडली याबद्दल तुम्ही या चॅनलवर मेसेजद्वारे कळवा ही आपणाला विनंती करतो आणि मी पुन्हा तुमचा निरोप घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय संभाजी.